महाराष्ट्र काँग्रेसची पार्लमेंटरी बोर्डची बैठक जी आहे ती मुंबईतल्या टिळक भवन या प्रदेश कार्यालयामध्ये होते। या सगळ्या बैठकीच्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे सर आहेत। कल्याण काळेजी, खरं तर पार्लमेंटरी बोर्डची बैठक होते, राज्यातले सर्वच नेते मंडळी, खासदार, आमदार उपस्थित होते। या सगळ्या बैठकीमध्ये काय नक्की निर्णय घेण्यात आला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने? कारण की तुम्ही महाविकास आघाडीमधून म्हणून एकत्रित जाणार आहात की एकला चलो रे स्वबळाचा नारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचा असणार आहे? तसं प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून असा काही आदेश नाही की 100% स्वबळावर लढा किंवा 100% महाविकास आघाडीत जा, परंतु स्थानिक नेतृत्वाला त्यांनी संधी दिली। जिल्हाध्यक्ष असतील, तिथे खासदार असतील, तिथले आमदार असतील किंवा माजी आमदार माजी खासदार असतील, त्यांना साधारणपणाने या संदर्भात सूचना करण्यात आल्या की तुम्ही तुमच्या स्तरावर सुद्धा तिथं जो काही निर्णय आपल्याला करायचा आहे तो निश्चितपणाने आपल्या जिल्ह्याचा निर्णय जो योग्य राहील आणि इलेक्ट्रोमेरिट ज्यात पाहिलं जाईल अशा पद्धतीचा त्या पक्षा संघटनेच्या सोबत आपण आघाडी करावी असं सूचना आम्हाला देण्यात आली। खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये तुमचेच पक्षाचे खासदार आहेत रवींद्र चव्हाण, त्यांनी मात्र एक वेगळी भूमिका घेतलेली पाहायला मिळते। त्यांनी थेट वंचित बरोबर नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आघाडी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे आजच्या बैठकीमध्ये, आणि त्याचसोबतच त्यांनी वंचित सोबतची एक प्राथमिक बैठक देखील नांदेडमध्ये पार पडलेली आहे। तशाच पद्धतीने काही संपूर्ण समीकरण जे आहे ते जालना आणि संभाजीनगर महानगरपालिकेसाठी किंवा संभाजीनगर जिल्ह्यामधल्या नगरपंचायती नगरपालिकेच्या परिषदेमध्ये असाच फॉर्म्युला तुम्ही वापरणार आहात? नांदेडच्या अगोदर संभाजीनगरमध्ये आणि जालन्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत जालना आणि संभाजीनगरच्या संदर्भात बैठका घेतल्या। त्यामध्ये जे नांदेडचे त्यांचे जे राज्याच्या कमिटीमध्ये असलेले फारुखभाई आहे ते आणि आपले संभाजीनगरचे जावेद कुरेशी यांच्यासोबत आम्ही यापूर्वी एक सविस्तर चर्चा बैठक आमची झाली आणि वंचितला सुद्धा त्या सोबत घेण्याबद्दल आमची काही अडचण नाही अशा पद्धतीचा निरोप आपण त्यांच्याकडे पाठवला आहे आणि लवकरच पुढच्या बैठकीमध्ये त्यांची आमची चर्चा होऊन ते फायनल स्वरूपाला जाईल। परंतु याच वंचित बहुजन आघाडीसोबत विधानसभेमधली युती तुम्ही टाळलेली होती। विधानसभे मात्र वंचित बहुजन आघाडीच्या अनेक उमेदवारांमुळे खरं तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विधानसभेमध्ये पराभव झालेला, अशी गणितं देखील मतदानाच्या टक्केवारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती। आता मात्र ही अशी आघाडी करण्याची गरज का भासते? अर्थात तुम्ही जालन्यामध्ये आणि संभाजीनगरमध्ये तुम्ही काँग्रेस आणि वंचित सोबत एकत्रित जाणार आहात की संपूर्ण महाविकास आघाडीला सोबत वंचित सोबत घेणार आहात? महाविकास आघाडीसोबत वंचितला घ्यायला कोणाची अडचण नाही। आणि दुसरी गोष्ट, विधानसभेमध्ये काय झालं काय नाही झालं, विधानसभेची आघाडी शक्यतोवर राज्याच्या नेतृत्वाला करायची असते। त्यावेळेला त्यांच्या काय वाटाघाटी झाल्या, कुठे फिसकटल्या, त्याच्याबद्दल मला विस्ताराने सांगता येणार नाही, परंतु आत्ता वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांचं त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाला आग्रह आहे की साहेब आता आपण काँग्रेसबरोबर गेलं पाहिजे, ही विशेषतः त्यांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतून तेही आमच्याकडे आले, आम्ही त्यांच्याकडे गेलो। प्रकाश आंबेडकरांशी या सगळ्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? कारण की आता मराठवाड्यामध्ये पाहिलं तर नांदेड असेल, जालना तुम्ही म्हणताय, संभाजीनगर म्हणतायत, ही सगळी महत्त्वाची जिल्हे आहेत। या जिल्ह्यांमध्ये तुम्ही जर वंचित सोबत जात असाल तर आगामी चर्चा ही प्रकाश आंबेडकरांबरोबर करणार आहात? त्यांचा जी नेते मंडळी आमच्या समवेत बोलणी करायला आली होती त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की आम्ही आपल्यासोबत जी चर्चा करायला आलो ते आमच्या केंद्रीय नेतृत्वाच्या परवानगीनेच आलो आहे, अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी आम्हाला केल्या। प्रकाश आंबेडकर अनुकूल आहेत काँग्रेसबरोबर जाण्याकरता? सध्या तर त्यांच्या नेतृत्वाने अनुकूलता दाखवली असं त्यांचे पदाधिकाऱ्यांनी आम्हाला कळवलं आहे। तर कणकवलीमध्ये एक समीकरण जुळून आलंय की भाजपला पराभूत करण्याकरता सर्वच महायुतीतले घटक पक्ष असतील किंवा आघाडीमधले घटक पक्ष असतील ते एकत्रित आलेले आहेत। तशाच पद्धतीने काही समीकरणं तुम्ही स्थानिक स्तरावरती संभाजीनगर किंवा जालन्यामध्ये आखणार आहात? हां, निश्चितच। जालन्यामध्ये सुद्धा तसं समीकरण आहे आमच्याकडे। तिथं जालन्यामध्ये 3 नगरपरिषदेच्या निवडणुका आहे, संभाजीनगरमध्ये 7 नगरपरिषदेच्या निवडणुका आहे आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये काही दिवसानंतर परत महापालिका पण येते आणि साधारण त्याच्या पाठोपाठ अगोदर किंवा नंतर जिल्हा परिषद पण येते। मग जी काँग्रेसची पारंपरिक मतं आहे आणि ते जर आपल्या विचाराने आपल्यासोबत यायला तयार असतील तर काँग्रेस कधीही त्याच्याबद्दल काही नाकार करण्याचं कारण नाही। खरं तर मग संभाजीनगर महानगरपालिका असेल किंवा जालना महानगरपालिका असेल याच्या संदर्भात काही स्थानिक स्तरावरती चर्चा झाली आहे का? तुम्ही एकटं स्वबळावरती लढणार आहात की त्या निवडणुकांमध्ये काही आघाडी आणि युती करणार आहात? नाही, आघाडीचा धर्म आम्ही निश्चितपणाने पाळू,
परंतु राज्य पातळीवरून अशा सूचना करण्यात आल्या की तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या पातळीला, शहराच्या पातळीला स्थानिक नेतृत्व काय म्हणतं त्याप्रमाणे पुढे जा. एक आणि त्याच धर्तीवर फक्त महानगरपालिका नाही, नगर परिषदा नाही, तर जिल्हा परिषदेसहित येणाऱ्या निवडणुकीची स्ट्रॅटेजी ही जी आज ठरवू तीच राहील असं साधारण परिस्थिती त्या जिल्ह्यामधली आहे. जालना आणि संभाजीनगरचा गड काँग्रेस राखणार का? कारण की ज्या पद्धतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मिनी विधानसभा इलेक्शन्स म्हणून ओळखल्या जातात, कारण की कार्यकर्त्यांची निवडणूक असते. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्याला बळ देऊन तुम्ही गड राखणार आहात? महानगरपालिका जालन्यामध्ये सुद्धा यापूर्वी नगर परिषद असताना जवळजवळ 64 पैकी 32 नगरसेवक आपले निवडून आलेले होते काँग्रेस पक्षाचे, आणि तिथं नगराध्यक्ष काँग्रेसचा होता. ती यावेळेला जागा महानगरपालिकेची, महापौराची 100% काँग्रेस राखेल ही मी आपल्याला खात्री देतो. खरं तर पार्थ पवार यांनी जो जमीन गैरव्यवहार त्यांचा होताना पाहायला मिळतो, त्यावरती अनेक टीका होताना पाहायला मिळतात, परंतु पार्थ पवारांवरती अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. खरं तर हे सगळं काम आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी या गोष्टीमध्ये लक्ष दिलं पाहिजे की कुठे कुठे अशा पद्धतीचे घोटाळे आणि गडबड होऊ लागली, आणि विशेषतः त्यांच्याच महायुतीतल्या लोकांच्याकडनं असे जर घोटाळे होत असेल आणि जर त्यांच्यावर उद्या काही कारवाई झाली नाही तर जनता उद्या राज्यकर्त्यावर किंवा त्या संविधानिक पदावर बसलेल्या माणसावर विश्वास ठेवेल का, अशी शंका माझ्या मनामध्ये आहे. एक शेवटचा प्रश्न, 14 तारखेला बिहारच्या विधानसभेचा निकाल आहे. या विधानसभेच्या निकालावरती आता एक्झिट पोल समोर येताना पाहायला मिळतात. एक्झिट पोलमध्ये मात्र काँग्रेस आणि RJDची पिछेहाट होताना पाहायला मिळते आणि भाजप पुन्हा बिहारमध्ये सत्ता स्थापन करताना पाहायला मिळते. मोदी हे तो मुमकिन आहे. शेवटी जर एवढा जनता जनार्दनाची लाट ही महाविकास आघाडीच्या बरोबर आहे, इंडिया गठबंधनच्या बरोबर आहे, असं असताना यांना कसं कळतंय अजून तो मताच्या पेट्या फुटायच्या राहिल्या की हे पुढं कसे जातील. जनतेतला सर्वे हा महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा इंडिया गठबंधनच्या बाजूने आहे. त्याच्यामुळे 100% तिथं RJD आणि काँग्रेस एकत्र येऊन राज्य सरकार स्थापन करेल. खरं तर तुम्ही खासदारसुद्धा आहात. दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट होतोय. बॉम्बस्फोटासंदर्भातली अधिक तपशीलवार माहिती या देशातल्या जनतेला दिली जात नाही. कुठेतरी या सगळ्या संदर्भातली माहिती दडवतंय का केंद्र सरकार? निश्चितच. दिल्लीतच नाही, दिल्लीला बॉम्बस्फोट होतो त्याची माहिती दडवली जाते. याच्यापेक्षा आपल्या महत्त्वाचा अजून विषय होता तो म्हणजे आपण बॉर्डरवर पाकिस्तानमध्ये जाऊन हमला केला त्याची माहितीसुद्धा सभागृहाला देत नव्हते. जेव्हा आम्ही खासदारांनी 15 दिवस आंदोलन केलं, सभागृह बंद पाडलं, मग कुठंतरी सिंदूरवर चर्चा सुरू केली. त्यामुळे त्यांना काय लपवायचं आहे, का जनतेसमोरून ते घाबरतात आणि पळतात त्याचं काय कारण कळत नाही, पण त्यांनी ती सगळी माहिती जनतेसमोर ठेवली पाहिजे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. कल्याण काळे होते जालन्याचे खासदार काँग्रेसचे. खरं तर संभाजीनगर आणि जालना नगर परिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये वंचितसोबत जाण्याचा निर्णय जो आहे तो त्यांनी देखील घेतलेला आहे स्थानिक स्तरावरती, आणि त्या सगळ्या संदर्भाची माहिती आज काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये ठेवण्यात आलेली आहे. आणि आता खरं तर नांदेडमध्ये अशा पद्धतीचा प्रयोग होत असतानाच मराठवाड्यामधल्या 2 जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचा प्रयोग होतोय. त्यामुळे आगामी नगरपंचायतीच्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावरती प्रकाश आंबेडकर दिसले आणि प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसच्या व्यासपीठावरती दिसले, काँग्रेसचे नेते वंचितच्या व्यासपीठावरती दिसले. हे वावगं मानायचं कारण ठरणार नाही. या सगळ्या संदर्भात वंचितसोबतची आघाडी काँग्रेसची कधीपर्यंत होईल हे पाहणं अत्यंत बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.